असा भाषेची अडचण असते. भाषेचा आमचा कॉलेजमध्ये ना एक फर्स्ट इयरला मित्र होता, तो इंग्लिश मिडियमचा होता. पण त्याला किडा, आता प्रत्येकाला, आता माझा हा किडा असा प्रत्येकाला काहीतरी किडा, त्याचा किडा काय आपण मराठीतून जास्तीत जास्त मराठी बोलायचं. ठीक आहे, मराठी शब्द कसे कुठं वापरतो. मग तो आलेला इंग्लिश मिडियममधून त्याला जास्त ते शब्द. आम्ही एका मित्राच्या मेसवर ते जेवायला गेलो, तो मी आता मित्र त्या मावशी वाढत होते जेवायला. लिंबाचं लोणचं आणलं त्यांनी, लिंबाचं लोणचं वाढायला लागलं. त्याला देऊ का म्हटलं, तुम्हाला द्या 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 म्हटलं, मी आहेच आंबट शौकीन. बरं त्या मावशी त्याच्या शाळेतला दिसलं मला, म्हणलं हो माणसाने थोडं तरी आंबट शौकीन असावं म्हणलं. अरे बापरे, म्हटलं हे 100% शाळेत आहे असाच गेला असेल. सर मला थोडी लघुशंका आहे. सर म्हटलं तर अशी नाही रे लघुशंका, अशी असते. तर ते काय फार बदललं नाही. अजूनही ते काय पुण्यामध्ये एक मोठा म्हणजे बऱ्यापैकी मोठा ठेकेदार झाला, शासकीय डिपार्टमेंटचे वगैरे कामं करतो. पण ती सवय काय गेली नाही अजून. आत्ता काहीतरी 4-6 महिन्यापूर्वी कुठल्या तरी मॅडमचा रिटायरमेंटचा सोहळा होता, तर गेला हा बुके घेऊन, बुके दिला, गप बसायचं नाही, भाषण करायचं. म्हटला आज आपण इथं सगळे, त्याला ते रिटायरमेंटला मराठी शब्द सापडून लवकर. म्हटला ते सेवानिवृत्ती त्याला कुठं आठवू लागलं. ते म्हटलं आज आपण इथं मॅडमच्या रजोनिवृत्ती निमित्त, रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज. दुसरा साहेब उठला, म्हटलं साहेब बसायला म्हटलं भाषण तुमचं, आपलं उशीर होतं, लवकर लवकर.